मी स्वाती शिंदे। आपण पाहत आहात ग्रामसीमा यूट्यूब न्यूज चॅनल। ग्रामसीमा यूट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। ग्रामसीमा यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। जीपेठ श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव व दक्षिणात्य पद्धतीने कल्याणोत्सव। पूर्व विभाग श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सवाला सीता राम स्वयंवर होते। गेल्या 60 वर्षापासून ही परंपरा आहे। संपूर्ण सोहळा हा दक्षिणात्य पद्धतीचा असतो। स्वयंवर सोहळ्यानंतर प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाच्या उत्सव मूर्तींची सुंदर फुलांनी सजविलेल्या रथातून मिरवणूक काढली जाते। पूर्व विभाग श्रीराम मंदिर एकमेव आहे जेथे रामनवमीला सीता स्वयंवर होते। दुपारी 12 वाजता प्रभू श्रीरामांचा पाळणा हलवला की विवाह सोहळ्याची लगबग सुरू होते। सीतामाईंची उत्सव मूर्ती दत्तनगरातील दत्त मंदिरात ठेवण्यात येते। तिथे प्रतानम करून पालखीने दाजी पेठेतील राम मंदिरात येते। 4:30 ला सीतामाईंचे आगमन झाले की प्रभू श्रीरामही विवाहस्थळी येतात। वेद मंत्रोच्चारात कल्याणोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। दोन्ही उत्सव मूर्तीवरील वस्त्रे, आभूषणे दक्षिणात्य पद्धतीची असतात। वाद्यांचा गजर, तेलुगू भाषेतील गाणी असतात। प्रभू श्रीराम व सीतामाई यांच्या कल्याणोत्सवास महिला भगिनी मोठ्या प्रमाणात गर्दी असते। त्यानंतर उत्सव मूर्तीची सजविलेल्या रथातून शहराच्या मुख्य चौकातून मिरवणूक काढण्यात येते। ठिकाणी राम जन्मोत्सव कार्यक्रम सकाळपासून प्रारंभ झालेले आहे। सकाळी पूजा झालेली आहे, सकाळपासून अर्चना सुरू झालेली आहे। दुपारी 12 वाजता राम जन्मोत्सव झालेला आहे। त्याच्यानंतर महाअभिषेक झालेला आहे। महाअभिषेकानंतर सीतामातेला प्रधानमसाठी पाठवलेलं आहे। त्याच्यानंतर 4 वाजता विवाह सोहळा होणार आहे राम जन्मोत्सवाचा। विवाह सोहळ्यानंतर हवन होणार। हवनानंतर ज्या मूर्ती आहेत देवाची ते रथामध्ये बसून पूर्ण रथाची प्रदक्षिणा शहरामध्ये फिरवणार आहेत। इथं हजारो लोक म्हणजे 30-40 लोकांचं दर्शन होणार आहे। सकाळपासून दर्शन चालूच आहे। जय श्रीराम। जय